हाय, तर आज मी बनवणार आहे कोथिंबिरीची वडी. त्याचीच रेसिपी झटपट अशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं एवढी अशी एक जोडी कोथिंबिरीची आहे, ती मी घेतलेली आहे. इथं त्याला बारीक असं छान असं कट करून घेऊयात. त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरवी मिरची, थोडंसं जिरे आणि थोडंसं ओवा हे छान असं कुटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लगेच कोथिंबिरीमध्ये 4 चमचे मी बेसन पीठ घेतलं आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते लाल मिरची, हळद आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आपल्याला. तर इथं तुम्ही जे आहे ते तांदळाचं पीठ पण घेऊ शकता थोडंसं, तर ते माझ्याकडे नव्हतं. आणि अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलं आणि त्याचे गोळे बनवून घेतले आणि लगेच स्टीमरला जे वाफवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या वड्या पाडल्या आणि छान अशा तळून घेतल्या. तर खूप छान अशा खरपूस आणि टेस्टी अशा वड्या छान तयार झालेल्या होत्या.